क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप दिवसापासून बार्टी CET रिझल्टची वाट पाहत होतो. आता नुकताच बार्टी CET रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण UPSCचा कट ऑफबद्दल माहिती पाहू. फिमेल कॅन्डिडेट मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ किती गेला त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, हा बार्टीचा रिझल्ट 15/12/2025 रोजी डिक्लेअर झालेला आहे. बार्टी संस्थानं नोटिफिकेशनमध्ये काय दिलेलं आहे की 400 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. तर हा रिझल्ट टोटली पर्सेंटेज स्कोअरवर आधारित आहे. ही तात्पुरता निवड यादी आहे व प्रतीक्षित यादीची पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबद्दल ही माहिती आहे. हा UPSCचा रिझल्टची आपण इथे माहिती पाहत आहोत. तर तुम्ही पाहू शकता, जो फर्स्ट स्टुडंट आहे मेल कॅन्डिडेट, त्याला किती पर्सेंटाईल आहे तर 99.93 एवढे पर्सेंटाईल आहेत. त्यानंतर तुम्ही हे लिस्ट पाहू शकता. हे लिस्ट जनरल मेरिट लिस्ट आहे. इथे मेल कॅन्डिडेट पण असतात आणि फिमेल कॅन्डिडेट पण असतात. तर टोटल 236 एवढे जनरल मेरिट लिस्टमध्ये स्टुडंट आहेत. तर जो लास्ट स्टुडंट आहे त्याला 95.67 एवढे पर्सेंटाईल मिळालेले आहेत. तर त्याची पोझिशन कोणती आहे तर 236व्या नंबरवर तो विद्यार्थी आहे. तर टोटल जनरल मेरिट लिस्टमध्ये 236 एवढे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, तुम्ही पाहू शकता. तर लास्ट विद्यार्थ्याला 95.61 एवढ्या पर्सेंटाईल आहेत. इथे हे जनरल मेरिट लिस्ट आहे. इथे मेल कॅन्डिडेट पण असतात आणि फिमेल कॅन्डिडेट पण असतात. त्यानंतर जिथे जनरल मेरिट लिस्ट संपते तिथून वुमनची मेरिट लिस्ट स्टार्ट होते. तर तुम्ही पाहू शकता, हे फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट आहे. वुमेन मेरिट लिस्ट ती 95.59 इथून सुरू झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर टोटल फिमेल कॅन्डिडेट 120 फिमेल कॅन्डिडेटना ची निवड झालेली आहे वुमन मेरिट लिस्टमध्ये. तर लास्ट जे फिमेल कॅन्डिडेट आहे ते 120वा नंबर आहे. आणखी तिला 87.93 एवढे पर्सेंटाईल मिळाले आहे. तर हे फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट आहे, तुम्ही पाहू शकता. टोटल किती फिमेल कॅन्डिडेटची निवड झाली आहे तर 120 फिमेल कॅन्डिडेटची निवड झालेली आहे. त्यानंतर आपण पाहू दिव्यांग मेरिट लिस्ट. तर दिव्यांग मेरिट लिस्टचे जो पहिला स्टुडंट आहे तो 95.522 एवढ्या पर्सेंटाईलवर आहे. आणि टोटल किती विद्यार्थ्यांची निवड झाली तर टोटल 20 विद्यार्थ्यांची निवड झाली. तर दिव्यांगचा जो लास्ट विद्यार्थी आहे त्याला किती पर्सेंटाईल आहे तर 79.33 एवढे पर्सेंटाईल आहेत. त्यानंतर ऑर्फनची लिस्ट तुम्ही पाहू शकता. ऑर्फनच्या फर्स्ट स्टुडंटला किती आहेत तर 89.57 एवढे पर्सेंटाईल आहे. त्यानंतर टोटल 4 विद्यार्थ्यांची निवड झाली. लास्ट 77.84 एवढे लास्ट विद्यार्थी जे 4थ्या नंबरवर आहे त्याला तेवढे पर्सेंटाईल आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता वंचित मेरिट लिस्ट. जे वंचित विद्यार्थी आहेत त्यांची पण मेरिट लिस्ट लागलेली आहे. त्यांची पण मेरिट लिस्ट वेगळी लागतो. तिथे जो फर्स्ट स्टुडंट आहे तो 95 पर्सेंटाईलवर आहे. आणि त्यानंतर टोटल 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याला किती पर्सेंटाईल आहेत तर त्याला 86.09 एवढे पर्सेंटाईल आहेत. तर हे वेगवेगळी लिस्ट आहे, तुम्ही पाहिल्या विद्यार्थी मित्रांनो. सर्वात आधी जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे. हे जनरल मेरिट लिस्ट आहे. तिथे 236 एवढे विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर हे वुमेन मेरिट लिस्ट आहे. तिथे टोटल 120 फिमेल कॅन्डिडेटची निवड झालेली आहे. त्यानंतर दिव्यांग लिस्ट आहे. तिथे टोटल 20 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर ऑर्फन आहे. तिथे 4 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर वंचितचे विद्यार्थी आहेत त्यांची निवड झालेली आहे. टोटल 20 आहेत. तर हे टोटल किती विद्यार्थी आहेत, हे टोटल 400 एवढे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे प्रश्न असतील की ज्या विद्यार्थ्यांचं झालं नाही, हे जे वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांचं काय होणार. तर आता खूप सारे असे विद्यार्थी असतात जे जॉईन नाही करतात. तर जे जनरल मेरिट लिस्टमध्ये त्यांचे नाव राहते या
त्यांच्या फिमेल कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये नाव राहते ते काही विद्यार्थी जॉईन नाही करतात. तर त्यानंतर जे विद्यार्थी जॉईन नाही करतात तर त्यानंतर जे जनरल वेटिंग लिस्टमध्ये असतात विद्यार्थी त्यांची निवड होते आणि त्यांची यादी हे लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे जनरल वेटिंग लिस्ट आहे, हे 95.67 इथून सुरू झालेली आहे. त्यानंतर हे वुमेन्सची वेटिंग लिस्ट आहे, त्याला 87पासून सुरू झालेली आहे. त्यानंतर दिव्यांग वेटिंग लिस्ट आहे, ऑर्फन वेटिंग लिस्ट आहे आणि त्यानंतर वंचितची वेटिंग लिस्ट आहे. तर जे विद्यार्थी जॉईन नाही करत तर ते त्यानंतर जे जनरल वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी असतात त्यांची निवड होते. तर ज्या विद्यार्थी जनरल वेटिंग लिस्टमध्ये आहेत तर त्यांचे पण चान्सेस आहेत सिलेक्ट व्हायचे. तर जे विद्यार्थी जॉईन नाही करतील तर त्यांचे सिलेक्शन होणार. तर आता किती विद्यार्थी जॉईन नाही करत त्याच्यावर डिपेंड असते की वेटिंग किती क्लिअर होणार. तर हे वेटिंग आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे डिटेल व्हिडिओ आपण पाहत आहोत UPSCच्या कट ऑफबद्दल. आता यानंतर जनरल मेरिट लिस्टचे पोरं पण क्लिअर होतील, त्यांची पण निवड होणार. आणखी यानंतर पण वेटिंग लिस्ट लागतात ते पण क्लिअर होतात, कारण की खूप सारे विद्यार्थी जॉईन नाही करतात त्यामुळे त्यांचं सिलेक्शन वेटिंग लिस्टवाल्याच्या विद्यार्थीचे पण सिलेक्शन होते. तर आता UPSCचा कट ऑफ आपण पाहिलो की UPSCचा कट ऑफ किती लागलेला आहे. मेल कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट, जनरल वेटिंग लिस्ट पण आपण पाहिलो. इथे खूप सारे विद्यार्थी पण क्लिअर होतील. तर हा डिटेल एनालिसिस UPSCचा कट ऑफ बद्दल माहिती आहे. आपले सध्या UPSC MPSC आणखी इतर काही रिझल्ट लागलेले आहेत. आता यानंतर पण बाकी रिझल्ट लागतील त्याचा पण आपण व्हिडिओ बनवूया. यानंतर आपण MPSC राज्यसेवा आणखी कंबाईनचा पण आपण डिटेल एनालिसिस टाकू की मेल आणि फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ किती गेलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो सांगा. आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे अपडेट कट ऑफबद्दल आणि येणारी अपडेट तुम्हाला आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर मिळेल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.